माझे नाव रोहिणी आहे. माझे पती परदेशात जाऊ लागले, तेव्हा त्यांनी त्यांच्या 15 वर्षांच्या बहिणीची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी लवकरच तिचे लग्न एका गरीब वृद्धाशी लावून दिले आणि तिला निरोप दिला. मी माझ्या पतीला सांगितले की तुझ्या बहिणीचे लग्न एका श्रीमंत कुटुंबात केले आहे. हे ऐकून माझ्या पतीला खूप आनंद झाला. काही दिवसांनी जेव्हा मला समजले की माझा नवरा परत येत आहे, तेव्हा मी घरातील नोकरांना ताकीद केली की काळजी घ्या. आज माझ्या नणंदेला घरात येऊ देऊ नका, कारण तिने फाटक्या कपड्यांमध्ये इथे येऊन देखावा निर्माण करावा अशी माझी इच्छा नाही. त्याच रात्री माझे पती आले, तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी तुझ्यासाठी खास भेट आणली आहे. मला खूप आनंद झाला आणि जेव्हा मी भेटवस्तू उघडली, तेव्हा मी आनंदाने ओरडले. मी धावू लागले, पण माझे पती परदेशात जात असताना त्यांनी माझ्याकडे पाहिले होते. तेच डोळे जे कित्येक वर्ष माझे सर्वस्व होते. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात एकच भावना होती, त्यांची धाकटी बहीण. ती मुलगी जिला त्यांनी आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आई-वडील म्हणून वाढवले होते. जाताना त्यांनी माझ्याकडे बोट दाखवून सांगितले होते, की ही तुझी जबाबदारी आहे. माझ्या अनुपस्थितीत तिथे आई-वडील आता तूच आहेस. तू फक्त तिला सांभाळ. मी डोळे पुसत हो म्हणाले होते. कदाचित तो विचार करत असेल, की मी खरोखरच माझ्या जीवापेक्षा जास्त बहिणीला मान देईन. पण नाही, माझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. ते गेल्यावर काही दिवसातच घरची शांतता मला ओझ्यासारखी वाटू लागली. ती मुलगी माझ्याबरोबर स्वयंपाकघरात शांतपणे हिंडायची, कधी-कधी प्रश्न विचारायची, कधी-कधी मदत करण्याचा प्रयत्न करायची. सुरुवातीला मी तिला खूप सहन केले, पण ती मला ओझं वाटू लागली. एके दिवशी ती म्हणाली, "वहिनी, भावाचा फोन आला तर मला फोन द्या. मला त्याच्याशी बोलण्याची गरज आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला माझ्या अभ्यासाबद्दल त्याला विचारायचे आहे." तिच्या साधेपणावर मला हसू यायचे. मी हसून म्हणाले, "तू अजून लहान आहेस. आधी घरची कामे शिक. ते अभ्यासानंतर केले जाईल." तिच्या डोळ्यात निरागस प्रश्न तरळले, ज्याकडे मी पुढच्याच क्षणी दुर्लक्ष केले. पहिल्यांदा मी तिला जेवण देण्यास नकार दिला. रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर सर्वांचे जेवण ताजे होते. पण उरलेले थंड अन्न तिच्या समोर ठेवले होते. मोलकरणीने ढवळाढवळ केली असती, तर मी तिला सांगितले असते की या मुलीला साधे राहण्याची सवय करून घ्यावी लागेल. जर मी तिचे खूप लाड केले, तर उद्या मलाच त्रास होईल. पण ती मुलगी काहीच बोलली नाही. तिचे नाव मीना होते. तिने फक्त खाली पाहिले. एक दिवस मीनाने तिचा मोबाईल काढला आणि तिला तिच्या भावाशी बोलण्याची गरज असल्याचे सांगितले. मी म्हणाले, "मोबाईल दे. तसंही तुझा भाऊ खूप बिझी आहे. त्याला तुझ्याशी बोलण्यासाठी सध्या वेळ नाही." त्या रात्री मी तिचा जुना मोबाईल घेतला, तोडला आणि सर्व संपर्क तोडून टाकले. काही दिवसांनी ती शाळेत जाण्याचा हट्ट करू लागली. ती म्हणाली की भावाने सांगितले होते की माझा अभ्यास थांबणार नाही. मी कडक शब्दात उत्तर दिले, "तुझा भाऊ दूर आहे आणि घरच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्या हातात आहेत. मी म्हणेन तसेच होईल." यावर ती अवाक झाली. पण तो प्रश्न तिच्या डोळ्यात गोठलेला दिसत होता. एके दिवशी मी मोलकरणीला बोलावले आणि मीनाला किचन कसे स्वच्छ करायचे, बाथरूम कसे धुवायचे आणि घर कसे झाडायचे हे शिकवायला सांगितले. हे काम केले तरच काहीतरी साध्य होईल. मोलकरणीने संकोचून विचारले, "मॅडम, ती एक लहान मुलगी आहे." मी लगेच तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, "हा सर्व तिच्या संगोपनाचा भाग आहे आणि घरी राहून फुकटची भाकरी तोडण्यापेक्षा काहीतरी शिकणे चांगले आहे." मीना दिवसेंदिवस गप्प होत होती. ती माझ्याशी आधी बोलायची, आता ती फक्त डोळ्यांनी आज्ञा पाळायची आणि मान खाली घालून काम करायची. एका रात्री तिच्या खोलीचे दिवे बंद केल्यावर मी खिडकीतून पाहिले, तर ती तिच्या भावाचा फोटो धरून रडत बसली होती. मी दार उघडले आणि म्हणाले, "हे काय नाटक आहे? हे काय करत आहेस तू? झोपण्याची वेळ झाली आहे. हे रडणे थांबव. तू तुझ्या भावाची काळजी करण्यापेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे. तो तुझ्या कामामुळे आनंदी होईल." तिने पटकन डोळे पुसले आणि बेडवर पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने नाश्ता तयार केला आणि मला मदत केली. पण तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि मनात गोंधळ स्पष्ट दिसत होता. जेव्हा ती स्वयंपाकघरातून बाहेर आली, तेव्हा मोलकरणीने मला सांगितले की मीना खूप गप्प झाली आहे. तिचे मन खूप दुःखी आहे. मी कठोरपणे म्हणाले की तिचे हृदय दुखले किंवा तुटले याने मला काही फरक पडत नाही. घरकाम व्यवस्थित झाले पाहिजे. यानंतर मी नोकरांना आदेश दिला होता की
त्या मुलीने काही चूक केली असेल तर मला त्वरित कळवा. ती माझ्यासाठी विश्वासाची व्यक्ती नव्हती, फक्त एक जबाबदारी होती, ज्यातून मला माझी सुटका करून घ्यायची होती. आता जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा जाणवते की कदाचित त्या दिवसापासून माझ्या पापांची सुरुवात झाली होती. ज्या दिवसापासून मी तिचा हात धरून तिला आईप्रमाणे जपण्याचे वचन दिले आणि दुसऱ्याच क्षणी मी ते वचन मोडले. त्या दिवशी दुपारी मी स्वयंपाकघरात चहा पीत बसले होते. तेव्हा शेजारच्या सर्वात बोलक्या बाई मोहिनीजी आल्या. त्यांना इतरांच्या घरगुती व्यवहारात हस्तक्षेप करण्याची खूप आवड होती. त्या बसताच म्हणाल्या की मला तुला काही सांगायचे आहे, पण माझे मन मोकळे करावे लागेल. मी म्हणाले, सांगा काय झालंय? मी ऐकत आहे. त्यांनी चहाचा एक घोट घेतला आणि सांगितले की माझ्या ओळखीचा एक म्हातारा माणूस आहे. त्याची पत्नी मरण पावली आहे. तो एकटा आहे. घर सांभाळण्यासाठी त्याला बायकोची गरज आहे. तुमच्या नणंदेला इथे काही विशेष काम नाही. ती तुमच्यासाठी ओझे आहे. मी अडवलं आणि म्हटलं, त्याचं वय काय? त्या म्हणाल्या, 60 वर्षांच्या आसपास असतील. पण घर त्याचं आहे. त्याच्याकडे गाडीही आहे. तो एकटा आहे. ते तुमच्यासाठी सोपे होईल. हे एक पुण्यकर्म ठरेल. मी शांतपणे होकार दिला. जसे काही मी विचार करत आहे. पण आतून एक मी निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशी मी मीनाला नाश्ता करायला सांगितला. ताट टेबलावर ठेवताच ती निघू लागली. मी म्हणाले, इथे बस. म्हणून ती माझ्या बाजूला शांतपणे बसली. मी म्हणाले, तुझे नशीब उघडणार आहे. तुझ्यासाठी एक नाते आले आहे. तो खूप चांगल्या कुटुंबातील आहे आणि एक अतिशय सभ्य मुलगा आहे. माझे म्हणणे ऐकून ती क्षणभर आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. मग ती म्हणाली की वहिनी, तुम्ही याबद्दल भावाला सांगितले आहे का? मी म्हणाले, तो म्हणाला आहे की तो स्वतः तुझे लग्न लावून देईल. पण हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. त्याला हे कळल्यावर आनंद होईल. तिने मान खाली घातली आणि फक्त एवढेच म्हणाली, तुम्हाला बरोबर वाटत असेल तर ठीक आहे वहिनी. मी दुसऱ्याच दिवशी लग्नाच्या तयारीला लागले. मी कोणत्याही नातेवाईकाला आमंत्रित केले नाही. शेजारच्या कुणालाही त्याची पर्वा नव्हती. मोहिनीजींनी पंडितजींना घरी बोलवले होते आणि अशा प्रकारे मी मीनाला तयार केले होते. मी तिला बुरख्यात राहायला सांगितले. कोणाच्याही समोर तुझा चेहरा उघडू नकोस. ते तुझ्या भल्यासाठी आहे. त्या दिवशी तिचे ओठ बंद होते आणि डोळे गोंधळलेले होते. पण तिने प्रश्न विचारला नाही. लग्न सोहळा इतका साधा होता की जणू काही एखादी डील फायनल होत आहे. सर्व काही शांतपणे पार पडले. वृद्धाने हात पुढे केल्यावर मीनाने आडेवेढे घेत हात मागे घेण्याचा प्रयत्न केला. मी तिचा खांदा दाबला आणि म्हणाले, हे तुझे नशीब आहे. तू सन्मानाने लग्न करत आहेस याबद्दल मी आभारी राहा. लग्न झाले होते आणि पुढच्याच तासात मीनाला तिच्या नवीन घरी पाठवायची तयारी सुरू झाली होती. त्या संध्याकाळी मी तिचं सामान बांधत होते. ती जवळच बसून माझ्याकडे शांतपणे पाहत होती. मग ती हळूच म्हणाली की वहिनी, मला एकदा भावाशी बोलू द्या. माझ्या लग्नाची बातमी ऐकून त्याला आनंद होईल. मी तिला अडवलं आणि म्हटलं की मी त्याला स्वतः सांगेन. याबाबत सध्या बोलणे योग्य नाही. उद्या तो स्वतः फोन करेल आणि तुला आशीर्वाद देईल. तिने वाद घातला नाही. ती फक्त मान खाली घालून बसली. गाडीत बसताच तिने भावाचा नंबर डायल केला. मी लगेच तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाले की तुला अजून समजले नाही, हे तुझे नवीन आयुष्य आहे. जुन्या गोष्टी विसर. भावाच्या प्रेमात जे काही मिळालं ते संपलं. ती स्तब्ध झाली. ती गप्प बसली आणि मग गाडीचा दरवाजा बंद करून ती शांतपणे निघून गेली. 2 दिवसांनी त्या म्हाताऱ्याची मुलगी घरी आली आणि मला म्हणाली की तू मला सांगितले नाहीस की ही मुलगी इतकी लहान आहे. तिला स्वयंपाक कसा करावा हे कळत नाही आणि तोंडही उघडत नाही. बाबांना तिच्याशी बोलणेही अवघड जाते. मी हसले आणि म्हणाले, सुरुवातीला सगळ्या मुली अशाच असतात. ती हळूहळू सर्व काही शिकेल. मी मनात विचार केला की तिने तिथेच स्थिरावले पाहिजे. कधीही परत येऊ नये. आता ती आमच्या मार्गाबाहेर आहे. जमेल तसे मी तिचा नंबर ब्लॉक केला. मोहिनीजी म्हणाल्या, मीनाला खरंच काही आक्षेप होता का? मी म्हणाले, अजिबात नाही. ती खूप खुश आहे आणि काही झाले तरी मी काय करू? माझी जबाबदारी संपली आहे. मी दुसऱ्याच दिवशी माझ्या पतीला फोन केला आणि खूप आनंदाने सांगितले की तुझ्या बहिणीसाठी एक चांगला प्रस्ताव आला होता. मी तुझ्या बहिणीचे लग्न लावून दिले. खूप छान आणि सभ्य लोक आहेत. तो आनंदाने म्हणाला, चल, माझे आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेत. माझ्या अनुपस्थितीत तू माझ्या बहिणीसाठी जे केलेस त्याची परतफेड
मी कधीच करू शकत नाही. मी त्या खोटेपणात सांत्वन शोधण्याचा प्रयत्न केला. पण आत कुठेतरी एक विचित्र अस्वस्थता होती. काहीतरी चूक झाली आहे आणि त्याचे निराकरण करण्याचा कोणताही मार्ग नाही. दुपारी माझ्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल आला. परदेशी नंबर पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढली. माझ्या चेहऱ्यावर निवांत भाव ठेवायचा होता, पण माझे मन शांत नव्हते. माझे पती मयूरने हसून विचारले, "कशी आहेस? आणि सर्व काही ठीक आहे का?" मी मान हलवली. मग तो मुद्द्यावर आला. तो म्हणाला, "माझी बहीण मीना, ती कशी आहे? ती तिच्या सासरच्या घरात सुखी आहे का?" क्षणभर माझा श्वास थांबला. मग मी हसले आणि म्हणाले, "विनाकारण तुम्ही काळजी करू नका. ती खूप छान ठिकाणी आहे. खूप श्रीमंत लोक आहेत. आदर आणि संपत्ती हे सर्व त्यांच्याकडे आहे. ती रोज तुझ्यासाठी प्रार्थना करते. तुझी आठवण काढते." त्याने स्क्रीनच्या पलीकडे डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तो म्हणाला, "चला, ही खूप चांगली गोष्ट आहे." कॉल संपल्यावर मी लॅपटॉप उघडून सत्याचा प्रत्येक दरवाजा बंद केला. आता खोटं पूर्णपणे रेटण्याची गरज होती. मी वेगवेगळ्या वेबसाईटवरून श्रीमंत कुटुंबातील मुलांचे फोटो डाउनलोड केले. काही जण पदवीदान समारंभात तर काही विद्यापीठात व्याख्यान देत होते. कुणाच्या हातात फूल होतं, कुणाच्या खांद्यावर शाल होती आणि मी एका ॲपवर माझ्या नणंदेचा चेहरा त्या फोटोंवर एडिट केला. मीनाच्या नावाने मी बनावट सोशल मीडिया प्रोफाईल बनवले. तिथे असे कॅप्शन दिले की जणू ती खरोखरच श्रीमंत कुटुंबातील सून आहे. माझ्या भावाची स्वप्ने सत्यात उतरली असे एका फोटोखाली लिहिले. दुसऱ्या फोटोत सामाजिक कार्याचे बक्षीस मिळाले असे लिहिले. 1 तासाच्या आत तिचे पूर्णपणे बनावट आयुष्य ऑनलाईन तयार होते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला व्हिडिओ कॉलवर तिची प्रोफाईल दाखवली. फोटो पाहून त्याचे डोळे पाणावले. तो म्हणाला, "ही माझी बहीण आहे." मी गंभीरपणे म्हणाले की "हो, काळ बदलला आहे. ती आता खूप पुढे गेली आहे. तिचा नवरा तिला खूप सपोर्ट करतो. बघा, तिचा फोटोही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे." मयूरला खूप आनंद झाला. त्याने चित्राचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो स्वतःकडे सेव्ह केला. त्याच दिवशी संध्याकाळी सोशल मीडियावर फोटो पाहिल्यानंतर मला आणखी एका जवळच्या नातेवाईकाचा फोन आला. आपल्या मुलीसाठीही असे स्थळ पाहावे असे ते म्हणाले. मीनाच्या नवऱ्याची पार्श्वभूमी सांगा, असे त्यांनी विचारले. मी हसले आणि उत्तर दिले, "ते मुंबईत राहतात. खूप चांगले आणि सुशिक्षित लोक आहेत. त्यांचा मोठा व्यवसाय आहे." मी तिथे जाऊन सर्व गोष्टींची काळजी घेतली. त्या दिवसात मी मीनाच्या फेक नवऱ्याची प्रोफाईलही बनवली होती. त्यात त्याला महागड्या कार, घड्याळे आणि ब्रँडेड कपडे वापरताना दाखवले होते. मी मीनाची एक खोटी मुलाखतही तयार केली होती, ज्यात ती स्त्री स्वातंत्र्याबद्दल बोलत होती. एक स्वस्त व्हिडिओ एडिटिंग ॲप वापरून ती क्लिप तयार केली होती. मीही शेजारच्या भागात अफवा पसरायला सुरुवात केली. मी जेव्हाही कुठे बाहेर जायचे, तेव्हा 1-2 बायकांना कुजबुजत सांगत असे, की "तुम्हाला माहिती आहे, माझ्या नणंदेचा नवरा मोठा व्यापारी आहे. आता ती भारतात राहत नसून लंडनला राहायला गेली आहे." मी घरात उपस्थित नोकरांना ताकीद दिली होती, की मीनाबद्दल कोणी विचारले, तर तुम्ही सांगा, की मॉडर्न फॅमिलीमध्ये मालकिणीने तिला लग्न लावून दिले आहे. ती कधी-कधी कॉल करते, पण ती खूप व्यस्त असते. त्या काळात मी मीनाच्या खऱ्या परिस्थितीबद्दल सर्व दरवाजे बंद केले होते. तिचा जुना मोबाईल आधीच तोडला होता. तिला कुठूनही मेसेज करण्याची संधी मिळू नये म्हणून मी काळजी घेतली होती. एके दिवशी मोहिनीजी आल्या आणि म्हणाल्या, "काय ऐकलं? मीना आता बोलत नाही. बस छताच्या कोपऱ्यात बसते. अन्नही खात नाही. उत्तर देखील देत नाही." मी मान हलवली आणि म्हणाले, की "सुरुवातीला सगळ्या मुली असेच करतात. 1-2 थप्पड मारल्यावर ती सरळ होईल." माझ्या पतीने संध्याकाळी पुन्हा फोन केला. तेव्हा तो म्हणाला, की "मला ती सर्व चित्रे बघून समाधान वाटत नाही. मला माझ्या बहिणीशी व्हिडिओ कॉलवर बोलायचे आहे." मी पटकन उत्तर दिले, की "ती नुकतीच वर्कशॉपला गेली आहे. मोबाईल तिथे नेण्याची परवानगी नाही. ती घरी पोहोचताच मी तिच्याशी बोलेन." फोन बंद होताच मी परदेशी वर्कशॉपचा उल्लेख करून माझ्या प्रोफाईलवर फेक पोस्ट टाकली आणि गुगलवरून फोटो काढून पुढच्या कार्यशाळेची व्यवस्था सामाजिक कार्यासाठी केली जाईल असे लिहिले. त्या दिवसात माझी सत्याची भीती दडपली गेली होती. मला खात्री होती की मी प्रत्येक सुगावा मिटवला आहे. नवरा, नातेवाईक, स्थानिक लोकांची कारणे माझ्या हातात होती. घरात दुपारची शांतता होती. मी माझ्या खोलीत नवीन पडदे बघत बसले होते. तेव्हा दारावर जोरात थाप पडली.
नोकर मला म्हणाला की मालकीनबाई बाहेर ती मुलगी आहे. जुने फाटलेले कपडे, पावसात भिजलेली. ती काहीच बोलत नाही. मी आश्चर्याने विचारले, तिचे नाव काय? नोकर म्हणाला की मीना मॅडम असाव्यात असं वाटतंय, पण ओळखू येत नाहीत. मी बाहेर आले तेव्हा तिथे मीनाच होती. तिच्या गळ्यात ओढणी नव्हती. कपडे चिखलाने भरलेले होते. पाय उघडे होते आणि हातावर खुणा होत्या. जणू कोणीतरी तिला मारले आहे. ती नजर खाली करून माझ्या दारासमोर उभी होती. मी आतून दात ओठ खात नोकराला लगेच डोळे वटारून दार बंद ठेवायला सांगितले आणि म्हटले, जर ती जास्त आवाज करत असेल तर तिला रागाने सांग की इथे जागा नाही. ती काही न बोलता जमिनीवर बसली. पाऊस सुरू झाला. मी खिडकीचे पडदे ओढून बाहेर डोकावून पाहिले तर ती माझ्या पायरीवर डोके ठेवून शांत बसली होती. जणू तिचे शरीर इथे आहे पण तिचे प्राण कुठेतरी गेले आहेत. मी परत रूमवर आले पण माझ्या मनाला विचित्र अस्वस्थता वाटत होती. मी टीव्ही चालू केला, चॅनल बदलून सिरियल लावली, आवाज वाढवला आणि स्वतःला व्यस्त ठेवू लागले. संध्याकाळी शेजारच्या एका महिलेने दार ठोठावले. ती म्हणाली की तुझी नणंद दारात बसली आहे आणि तू तिला आत घेत नाहीस. लोक बोलत आहेत. मी कठोरपणे म्हणाले की ती आता माझी नणंद नाही, ती विवाहित आहे. आता तिच्या नवऱ्याला ती माहीत आहे आणि तिला तिचे घर माहीत आहे. आम्हाला तिच्याशी काही देणे घेणे नाही. त्या रात्री पाऊस पडत होता तरी ती तिथेच भिजत बसली. ना कोणाला काही बोलली, ना दार ठोठावले. नोकर आला आणि म्हणाला, मालकीन, मीनाताईंना काही झाले तर त्रास होईल. निदान मी तरी त्यांना चहा देऊ का? मी रागाने म्हणाले, मी सांगितले ना, ती आता आमची नाही. तिला जगायची असेल तर ती स्वतःहून निघून जाईल. रात्री मी पुन्हा खिडकीतून डोकावून पाहिले. ती स्वतःला सावरत भिंतीला टेकून डोळे मिटून बसली होती. पाऊस थांबला होता, पण तिचे शरीर थरथरत होते. मी पडदा लावला, लाईट बंद केली आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली तेव्हा ती दाराजवळ नव्हती. जेव्हा मी नोकराला पाठवले, तेव्हा त्याने मला सांगितले की ती उजाडण्यापूर्वी शांतपणे येथून उठली आणि काही न बोलता कुठेतरी निघून गेली. मी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र मी लगेचच तिच्या नवऱ्याला मेसेज केला. पत्नीची काळजी घ्या, असे सांगितले. ती पुन्हा इथे आले तर मी पोलिसांना बोलावीन. माझ्या दारात नाटक नसावे. दुपारी स्वतः तिचा नवरा आला. दारात येऊन त्याने विचारले, ती आली होती का? 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता आहे. तिने माझ्यासाठी सर्व काही उद्ध्वस्त केले आहे. ती आली असेल तर मला सांगा. मी दरवाजातूनच म्हणाले की हो, ती आली होती. काही वेळापूर्वीच मी तिला काढून टाकले. हे घर आता तिचे नाही. तिचा नवरा थोडा वेळ गप्प राहिला आणि मग निघून गेला. मोहिनीजींनी त्याच दिवशी संध्याकाळी फोन केला. त्या म्हणाल्या की मी ऐकले आहे की तुझी नणंद पळून गेली होती आणि परत आली. शेजारचे लोक चर्चा करत आहेत. मी तिखट शब्दात उत्तर दिले की वहिनी, ती पळू लागली होती असे नाही. ती भलतीकडेच निघाली होती. आम्ही तिला थांबवले आणि तिच्या पतीसह परत पाठवले. त्या हसल्या आणि म्हणाल्या की या मुलींना ना त्यांची जागा समजते ना त्यांचे नशीब. काही दिवसांनी मी बाजारात गेले असताना वाटेत एका म्हाताऱ्या बाईने मला थांबवले आणि विचारले, तुझ्यासोबत राहणारी ती लहान मुलगी कुठे गेली? ती खूप गुणी मुलगी होती. मी सरळ उत्तर दिले की देवाने तिला आशीर्वाद दिला आहे. ती तिच्या सासरच्या घरी खूप जास्त आनंदी आहे. रात्री अंथरुणावर पडून ती खिडकीतून बाहेर पाहिले तर मला काहीतरी आठवते असं वाटायचं. ती पावसाळी रात्र, तिचे ओले शरीर, रक्ताळलेले पाय, तिचे गप्प बसणे, सगळं काही एखाद्या चित्रपटासारखं माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागलं. मी कूस बदलली, लाईट बंद केली आणि मनात विचार केला की जे व्हायचं ते झालं. तिने आता तिचे नशीब स्वीकारले आहे. मी फक्त दार बंद ठेवले होते. रात्री 2 वाजता मोबाईल वाजला. मी झोपले होते. यावेळी फोन करणे जरा विचित्र वाटले. माझे मन काळजीत पडले. स्क्रीनवर एक नवीन नंबर होता. मला वाटलं कदाचित माझ्या नवऱ्याने बाहेरून फोन केला असावा. पण मी कॉल उचलताच दुसऱ्या टोकाला मीनाचा थरथरणारा आणि मंद आवाज ऐकू आला. ती म्हणाली, वहिनी, मी आहे. कृपया एकदा माझ्या भावाशी बोलू द्या. मला मरण्यापूर्वी त्याला भेटायचे आहे. तिचं बोलणं ऐकून जणू काही क्षणभर माझा श्वास थांबला. पण मी पटकन स्वतःवर नियंत्रण ठेवले. मी म्हणाले की तो आता तुझ्याशी बोलू शकणार नाही. तुझा भाऊ आता तुला ओळखत नाही. तुझ्या नशिबात जे होते ते तुला मिळाले आहे. तू येथे येण्याचा प्रयत्न केलास तर मी स्वतः तुला
पोलिसांच्या ताब्यात देईन. मी तुला सांगते, या नंबरवरून पुन्हा फोन आला तर फार वाईट होईल. पलीकडे पूर्ण शांतता होती. जणू श्वास थांबला आहे. मग एक अतिशय मंद आवाज आला, "वहिनी, भावाशी एकदा बोलू द्या." मी दुसरा शब्द न ऐकता फोन बंद केला आणि लगेच नंबर ब्लॉक केला. काही क्षण खोलीत शांतता पसरली. अंधारात तिचा आवाज घुमला. मी उशीत माझा चेहरा लपवला आणि माझे डोळे मिटले. जणू काही झालेच नाही. सकाळी होताच नोकराला बोलावून कडक शब्दात सांगितले, "ऐका, ती मुलगी या घराजवळ कुठेही दिसली तर तिला दारातून दूर हकला. तिला आता इथे जागा नाही." नोकराने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मग त्याने मान खाली घातली. मी पुढे म्हणाले, की "जर तिने कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर थेट मला कळवा." तो शांतपणे निघून गेला. दुसऱ्याच दिवशी दुपारी माझ्या नवऱ्याचा फोन आला. तो खूप आनंदी मूडमध्ये दिसत होता. माझी रजा मंजूर झाल्याचे त्याने सांगितले. मी पुढच्या महिन्यातच येत आहे. मी हसत हसत उत्तर दिले, की ही खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही सगळे याचीच वाट पाहत होतो. त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. तो म्हणाला, "तू मला माझ्या बहिणीशी बोलायला का लावत नाहीस? ती मला फोनही करत नाही." मी लगेच हसले आणि खोटे बोलले, "अहो, ती खूप व्यस्त आहे. कधी कार्यशाळेत, कधी सामाजिक कार्यात, कधी नवऱ्यासोबत. ती मला जवळजवळ दर काही दिवसांनी कधी ना कधी मेसेज करते. तुम्ही आलात तर स्वतः बघा सगळं." तो थोडा शांत झाला. मग म्हणाला, की "हे विचित्र आहे. ती लहान असताना रोज मला मिठी मारून झोपायची. आता खूप काही बदलले आहे." मी पटकन विषय बदलला आणि म्हणाले, की "तुझी बहीण आता लहान नाही. ती एक जबाबदार स्त्री बनली आहे. सर्व काही आनंदाने बदलते." त्याने उत्तर दिले नाही. मी फोन बंद केला आणि म्हणाले, की "मी तुमची खोली साफ करून ठेवते. तुम्ही आल्यावर तुम्हाला सर्व काही तयार दिसेल." सकाळी मी पुन्हा नोकरांना आठवण करून दिली, की मीनाची सावली या घरात पडली तर सगळे कामावरून काढले जातील. त्या मुलीबद्दल कोणाला दया वाटू नये. 2 दिवसानंतर परिसरातील एका महिलेने सांगितले, की तिला कोणीतरी सांगितले, की मीना शहरातील काही NGOमध्ये दिसत आहे. लोकांना अन्न वाटप करते, लहान मुलांना शिकवते. खूप अशक्त दिसू लागले आहे, पण ओळखता येते. मला गप्प राहणेच योग्य वाटले. एवढेच सांगितले, की आता तिचा आमच्याशी संबंध नाही. जे काही होते ते संपले आहे. तेवढ्यात एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मला मरण्यापूर्वी माझ्या भावाला भेटायचे आहे. एकदाच मी तो मेसेज न उघडता डिलीट केला. मग मोबाईल पूर्णपणे बंद करून दुसऱ्या दिवसापर्यंत सायलेंटवर ठेवला. मी माझ्या नवऱ्याला फोटो पाठवू लागले. ते जुने बनावट फोटो, फेक अवॉर्ड, फंक्शन फोटोसह प्रोफाईल तयार केले होते. तो प्रत्येक वेळी आनंदी असायचा आणि म्हणायचा, "मला माझ्या बहिणीचा अभिमान वाटतो." दुसरीकडे मीनाची बातमी हळूहळू NGOच्या आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचू लागली. मोहिनीजींनी सांगितले, की तिने ऐकले आहे, की ती मुलांना मोफत शिक्षण देते. एक महिला सांगत होती, की ती दर आठवड्याला गरिबांसाठी कपडे आणि रेशन आणते. मी ते ऐकून हसले आणि मला वाटले, की हे सर्व एक नाटक आहे. खरं तर ती इथून निघून गेल्यावर अपमानित होऊन निघून गेली होती. आता ती सामाजिक कार्याच्या निमित्ताने आदर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एके दिवशी रात्री सगळे झोपलेले असताना मी माझ्या मोबाईलची गॅलरी उघडली आणि मीनाचे जुने फोटो पाहू लागले. ज्या फोटोत ती तिच्या भावासोबत हसत खेळत होती. मी फोटो बंद केला आणि मनातून झटकून टाकले, की आता मला काही फरक पडत नाही. आता तिचे नशीब आणि तिचा मार्ग वेगळा आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या पतीने मला फोन केला, की माझ्या बहिणीचा नंबर आहे का? तिच्याशी बोलावंसं वाटतं. मी उत्तर दिले, की तिने तिचा नंबर बदलला आहे. ती म्हणते, ती परत आल्यावर तुझ्याशी बोलेल. तसंही मीनाच्या नवऱ्याच्या घरच्यांना तिचं फोनवर जास्त बोलणं पसंत नाही. फोन बंद होताच मी ठरवले होते, की मला तिला त्याच्या आयुष्यातून पूर्णपणे नाहीसे करायचे आहे. NGOच्या लोकांची सहानुभूती आणि मेहनत कदाचित तिला पुन्हा जिवंत करेल, पण माझ्या घराच्या दारात तिला जागा नाही. आता नाही आणि पुन्हा कधीही नाही. मला दुसऱ्या बाजूचे वास्तव माहीत नव्हते, पण ती डिसेंबरची संध्याकाळ होती. थंड वारा माझ्या अंगात शिरला. मयूर नुकताच त्याच्या कारखान्यातून निघाला होता. तेव्हा एक विचित्र आवाजाने त्याला हाक मारली, "मयूर." मयूर मागे वळला. तर त्याच शहरात लहानपणी त्याच्यासोबत राहणारा त्याचा तोच जुना मित्र तिथे उभा होता. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली, हसायला लागले आणि जवळच्या कॉफी शॉपमध्ये जाऊन बसले. वर्षापूर्वी जिथे संवाद थांबला होता तिथून पुन्हा सुरू झाला.
माझ्या पतीचा मित्र नक्ष याने त्याला सांगितले की तो 2 आठवड्यांपूर्वीच भारतातून आला होता आणि इथे कतारमध्ये काम करत होता. काही क्षणानंतर त्याने माझ्या पतीला सांगितले की मी तुझ्या बहिणीबद्दल खूप ऐकले आहे, पण जे पाहिले ते पाहून मला आश्चर्य आणि दुःख झाले आहे. नक्षच्या बोलण्याने मयूरला धक्का बसला आणि त्याने विचारले, का? तुला कशाचे दुःख आहे? नक्षने कॉफीचा एक घोट घेतला आणि गंभीरपणे सांगू लागला, मयूर, आमच्या शहरात गरिबांना मोफत रेशन वाटण्यासाठी एक शिबिर लावले होते. ते अगदी निर्जन ठिकाणी होते. तिथे एका झोपडपट्टीच्या बाहेर एक मुलगी मुलांना शिकवताना दिसली. खूप कमकुवत मुलगी होती, पण ती खूप हुशार होती. ती फार कमी बोलत होती. तिचा चेहरा पाहून मी थक्क झालो, कारण ती हुबेहूब तुझ्या बहिणीसारखी दिसत होती, तुझी बहीण मीनासारखी. हे ऐकून मयूरचे डोळे पाणावले. त्याने दीर्घ श्वास घेतला. मग विचारलं, खरंच ती माझी बहीण होती यावर तुझा विश्वास आहे का? नक्षने सांगितले. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. ती एवढंच म्हणाली की आता माझा कोणाशीही संबंध नाही. तिच्या बोलण्यातला सूर आणि डोळ्यातली वेदना सांगत होती की ती तुझीच बहीण आहे. हे ऐकून मयूरने मान खाली घातली आणि त्याच्या मनात कुठल्या तरी अज्ञात भीतीने घर केले. त्याने नक्षकडून तपशील घेतला की तू तिला कोणत्या दिवशी पाहिले होते आणि तू तिला कुठे पाहिले होते. ती एकटी होती की कोणासोबत होती? नक्षने मयूरला सर्व तपशील सांगितले की एका झोपडपट्टीसारख्या खोलीच्या बाहेर झाडाखाली काही मुले बसली होती. तिच्या हातात जुनी वही आणि पेन्सिल होती आणि ती त्यांना शिकवत होती. तिच्या अंगावर जुने फाटलेले कपडे होते. अंगाभोवती स्कार्फ गुंडाळला होता व चेहऱ्यावर ओळखडेही होते. सर्व माहिती मिळाल्यानंतर त्याच रात्री मयूरने परत आल्यावर खोलीचे दिवे बंद केले. पण त्याला झोप येत नव्हती. तो बेडवर पडला होता. छताकडे टक लावून पाहत असताना मीनाचे हसणे त्याला आठवले. त्या छोट्या शूजमध्ये इकडे तिकडे पळत स्वयंपाकघरात आवाज करत त्याला भाऊ म्हणत आणि मिठी मारत असलेली मीना. मग त्याला आठवलेल्या सर्व गोष्टी धोक्यात विरल्या. आता त्याला आठवणारा चेहरा झोपडपट्टीत बसला होता, निस्तेज, जखमी आणि शांत. दुसऱ्या दिवशी मयूरने मला व्हिडिओ कॉल केला. त्याने चेहऱ्यावर खोटे हसू आणले आणि विचारले, कशी आहेस? सर्व काही ठीक आहे का? मी आनंदी झाले आणि सामान्य पद्धतीने म्हणाले की हो, सर्व काही ठीक आहे, सर्व काही छान आहे. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. काही क्षणांनी मयूर म्हणाला, रोहिणी, खरं सांग, मीना कुठे आहे? त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनात क्षणभर घबराट पसरली. मग लगेच मी हसले आणि म्हणाले, काय झालं? तू इतका गंभीर का आहेस? ती खूप छान ठिकाणी आहे. फक्त येऊन बघ. आता ती समाजकार्य करते आणि पतीसोबत बिझी आहे. ती मोठ्या लोकांसोबत राहते. तुमच्या बहिणीचे यश पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मयूर काही वेळ गप्प राहिला आणि म्हणाला, मला नक्कीच आश्चर्य वाटेल जर तू म्हणतेस तसे सर्व काही असेल. मी पटकन विषय बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, ठीक आहे, हे सर्व सोडा आणि परत कधी येणार ते सांगा. मयूर हळूच म्हणाला, कदाचित काम लवकर पूर्ण होईल. मला स्वतःला सगळं पाहिल्यासारखं वाटतंय. दरम्यान मयूरने नक्षला पुन्हा फोन केला. तू दिलेल्या पत्त्याचा फोटो घे. मला त्या जागेचा पुरावा हवा आहे. दुसऱ्याच दिवशी नक्षने त्याच्या एका मित्राला त्याच ठिकाणी पाठवले जिथे त्याने मीनाला पाहिले होते आणि त्याचे फोटो काढले. तेच झाड, तीच झोपडी आणि तीच मीना. नक्षच्या मित्राने सर्व फोटो नक्षला पाठवले आणि त्यानंतर नक्षने सर्व फोटो मयूरला लोकेशनसह पाठवले. मयूर बराच वेळ फोटोकडे पाहत राहिला. त्यानंतर त्याने ते मोबाईलमध्ये सेव्ह केले. त्याचे मन अजूनही विश्वास ठेवायला तयार नव्हते, पण मन सांगत होतं की काहीतरी लपवलं जातंय. त्याच दिवशी त्याने कंपनीकडे रजेचा अर्ज केला आणि प्रवासाचे नियोजन करण्यास सुरुवात केली. त्याच्या मनात अजूनही एकच प्रश्न होता, माझी बहीण खरोखरच ती मुलगी आहे का? त्याने मला फोन करून विचारले की मी आलो तर मीना भेटेल का? मी हसले आणि म्हणाले की तुम्हाला तुमची बहीण नक्की भेटेल. तुमच्यासाठीही एक सरप्राईज आहे. मीना आणि तिच्या पतीने तुमच्यासाठी एक भेट तयार केली आहे. तुम्ही फक्त इथे या. सर्व काही पाहिल्यानंतर तुम्हाला खूप जास्त आनंद होईल. फोन ठेवल्यानंतर मयूरने एक यादी बनवली आणि त्या यादीत काही प्रश्न, काही शंका आणि काही उत्तरे होती, ज्यांची वेळ आता जवळ येत होती. हे एक असे पुनरागमन होते जे सर्व काही बदलणार होते. जेव्हा त्याने मला परतीची तारीख दिली
तेव्हा माझे हृदय माझ्या छातीत वेगाने धडधडू लागले. मला रात्री झोप येत नव्हती, पण साहजिकच मी काही चेहऱ्यावर येऊ दिले नाही. सकाळी घराची साफसफाई सुरू केली. पडदे बदलले, बेडशीट बदलल्या आणि रूमलाही नवीन लूक दिला. नवऱ्यासाठी ताजी आणि महागडी फुलं मागवली. त्यांच्या आवडीचे जेवण बनवू लागले. मी नोकरांना बोलावले आणि त्यांना साहेब येणार असल्याची सक्त आज्ञा दिली. सर्व काही वेळेवर असावे. त्यांना कोणतीही गोष्ट कमी पडू नये. पण सत्य हे होते की दारावरची बेल वाजेल या विचाराने मी सतत घाबरत होते. वस्तीतील लोकांना ओळखणाऱ्या जुन्या नोकराला मी बाजूला बोलावले. त्याला सांगितले की जरा लक्ष ठेव आणि मीना इथे आली तर मला लगेच कळव. त्याने मला होकार दिला आणि म्हणाला, मॅडम, मी तुम्हाला सांगितले होते की जर ती खरंच इथे आली असेल तर तिला रस्त्यावर ढकलून देणे ही माझ्यासाठी सोपी गोष्ट आहे. मी संध्याकाळी स्वयंपाकघरात होते. तेव्हा नोकराने मला सांगितले की दुपारी एक महिला रस्त्यावर दिसली. जुन्या कपड्यात एका NGOच्या ग्रुपसोबत उभी होती. ती उभी राहून या घराकडे बघत होती. ती काहीच बोलली नाही. मी लगेच म्हणाले की जर तू तिला रस्त्यात पुन्हा पाहिले तर तिला हाकलून दे. नाही गेली तर मोठ्याने ओरडून सांग की या लोकांना इज्जतीची पर्वा नाही. दुसरीकडे मीना आता एका NGO मध्ये काम करत होती. तेथे ती एका वकिलाला भेटली, ज्याने सांगितले की जर तुम्हाला हवे असेल तर तुमच्यासोबत जे काही झाले त्याबद्दल तुम्ही कायदेशीर कारवाई देखील करू शकता. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? मीनाने एक फोटो काढला, जो तिच्या लग्नाचा त्या म्हाताऱ्यासोबतचा फोटो होता, जो तिने रडताना काढला होता. ती म्हणाली की हे माझे वास्तव आहे आणि आता माझ्याकडे हा पुरावा आहे. NGOच्या मालकाने तिला एका सामाजिक कार्यक्रमात नेण्यास सुरुवात केली, जिथे ती तिची गोष्ट इतर मुलांना सांगायची आणि त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, पश्चाताप आणि धैर्य चमकताना दिसायचे. एके दिवशी एका रिपोर्टर मुलीने तिला मुलाखतीसाठी विचारले, जर आम्ही हे रेकॉर्ड केले तर तुमच्यामुळे अनेक मुलींना धीर येईल, तर तुम्ही यासाठी तयार आहात का? मीनाने होकार दिला होता. आता सत्य दडपून ठेवायचे नाही हे तिला माहीत होते. हा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल होणार होता आणि सत्य माझ्या खोट्याला गिळंकृत करणार होते. त्या काळात मी माझ्या नवऱ्यासाठी कपडे खरेदी करत होते. त्यांच्या आवडीचे परफ्यूम ऑर्डर केले आणि त्यांच्यासाठी एक सुंदर गिफ्ट विकत घेतले. मी घराचा प्रत्येक कोपरा बदलून टाकला होता, जेणेकरून त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या बायकोने सर्व काही किती चांगले सांभाळले आहे हे त्याला समजावे. त्या रात्री मला नणंदेच्या केसवर काम करणाऱ्या एका वकिलाचा फोन आला. फोन दुसऱ्याच्या हातात होता, पण योगायोगाने मी त्या नोकराचे फोनवर बोलणे ऐकले. मीनाचा भाऊ मयूरजी यांच्याशी बोलायचं आहे, असे वकील सांगत होते. तो खरा साक्षीदार आहे. हे ऐकताच मी त्या नोकराला धमकावले आणि सांगितले की याविषयी कोणाला सांगितले तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेन. मी माझ्या पतीला फोन केला. मी तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवत आहे. तुम्ही लवकर या. तो हसला आणि म्हणाला की मला स्वतःला तेच सरप्राईज मिळणार आहे. त्याचे बोलणे काहीतरी वेगळेच भासत होते, पण मी ते मनावर घेतले नाही. दुसरीकडे मीनाने कोर्टात आपले म्हणणे सादर केले होते. NGOच्या लोकांनी तिला मदत केली आणि एक परिषद आयोजित केली. रिपोर्टरने विचारले की तुमच्या भावाला हे सर्व कळले का? तर मीना म्हणाली की मला एकदा त्याच्या डोळ्यात बघायचे आहे की त्याच्या बहिणीचे काय झाले आहे आणि मला जाणून घ्यायचे आहे की त्याला माझ्या वेदना जाणवल्या की नाही. आता वेळ माझ्यासाठी वेगाने धावत होती. प्रत्येक क्षणाला मीना दारात उभी असल्याचा भास मला होत होता. माझ्या पतीला काही कळू नये म्हणून मी प्रत्येक रात्री दाराला कुलूप लावले आणि कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग तपासले. हा माझा सर्वोत्तम प्रयत्न होता. पण जे जवळ येत होतं ते फक्त मयूरचं परतणं नव्हतं, सत्य परत येत होतं. आणि मी कितीही दार बंद केले तरी सत्य थांबणार नव्हते. दारावरची बेल वाजली. तेव्हा मी शेवटच्या वेळी आरशात स्वतःकडे पाहिलं. थोडा परफ्यूम लावला. मी माझे कपडे नीट करून दाराकडे पाऊल टाकले. दार उघडताच माझा नवरा आत शिरला. त्याची शैली आणि चाल तशीच होती, पण त्याच्या डोळ्यात एक शांतता होती, ज्यामुळे मला अस्वस्थ वाटले. मी हसून म्हणाले की शेवटी तू आलाच आहेस. इतका वेळ का लावलास? ते गप्प राहिले. मग त्यांनी चपला काढल्या आणि आत जाऊन बसले. मी स्वयंपाकघरातून चहाचा ट्रे आणला आणि चहा त्यांच्या समोर ठेवला. मी म्हणाले, काहीतरी बोला. इतक्या दिवसांनी आलात. पण ते फक्त म्हणाले की मी सध्या थकलो आहे. आपण सकाळी बोलू.
मला थोडा वेळ आराम करायचा आहे. त्यांच्या वागण्याचं मला आश्चर्य वाटलं. त्यांनी जेवणही केले नाही आणि आत खोलीत गेले. सकाळची वेळ होती. ते नाश्त्याच्या टेबलावर बसले होते. मी शांतपणे त्यांच्यासमोर चहाचा कप ठेवला. माझे हात थरथरत होते, पण मी माझा चेहरा शांत ठेवला. मी हळुवारपणे त्यांना आणखी काहीतरी हवे का विचारले, तर माझ्याकडे न बघताच ते म्हणाले, "बस, मला तुझ्याशी बोलायचे आहे." मी खुर्ची ओढून त्यांच्या समोर बसले. त्यांनी खिशातून एक जाड फाईल काढून टेबलावर ठेवली. मग मोबाईलवरून व्हिडिओ प्ले केला. यावेळी आवाज थोडा मोठा होता आणि स्पष्ट ऐकू येत होता. शब्द असे होते, "भाऊ, तुला माझा आवाज ऐकू येत असेल तर एकदा माझ्याकडे बघ. एकदा माझे ऐक. माझ्या भावा, मला मरण्यापूर्वी तुला भेटायचे आहे." या व्हिडिओमध्ये माझ्या नणंदेचा, मीनाचा आवाज होता. तीच मुलगी जिला मी माझ्या आयुष्यातून दूर फेकले होते. माझा श्वास थांबू लागला. मी हात पुढे करून मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो झटकला. ते म्हणाले, की "आता हे सर्व पाहणे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण तू वर्षानुवर्षे जे लपवले होतेस ते आता माझ्यासमोर उघड झाले आहे." मी थरथरत्या आवाजात म्हणाले, "हे सगळं खोटं आहे मयूर. या NGO लोकांना याची कल्पना नाही." ते हसायला लागले आणि म्हणाले, "जरा हळू बोल. मी NGOशी बोललो आहे. त्यांनी मला सर्व रिपोर्ट्स दिले आहेत, ज्यात तुझे नाव पुन्हा पुन्हा आले आहे. तू सर्वत्र आहेस. प्रत्येक शब्दात तू आहेस आणि तुझी कृत्य आहेत." मी फाईल बघितली नाही, फक्त माझ्या हाताकडे पाहत राहिले. ते म्हणाले, की "तुला माहीत आहे, जेव्हा मी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला, तेव्हा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मला वाटले, की एक षडयंत्र आहे, एखाद्या शत्रूची चाल आहे. पण नंतर मी तिचे पत्र वाचले, तिचा आवाज ऐकला, तिची शांतता जाणवली. तू माझा विश्वास तोडलास." आणि तोही हसत-हसत. मी म्हणाले, "मयूर, पण मी जे केलं ते परिस्थितीची मजबुरी होती. त्यावेळी माझ्याकडे पर्याय नव्हता." मयूर म्हणाले, "गप्प बस." ते जोरात ओरडले आणि म्हणाले, "कारण आता मला तुझ्या शब्दांवरही विश्वास नाही. तू तुझ्या सोयीसाठी एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केलेस आणि फक्त खोटे फोटो दाखवून माझे मनोरंजन करत राहिलीस." मी रडले आणि म्हणाले, की "तिला त्रास देण्याचा माझा कधीही हेतू नव्हता." ते ओरडले आणि "ज्या दिवशी तू तिला विकलेस, त्याच दिवशी तिचे शरीर विकले गेले नाही, तर तिचा आत्माही तुटला होता. तू तिचे बालपण हिरावून घेतलेस, तिचे घर हिरावून घेतलेस, तिची इज्जत काढून घेतलीस. तुझ्या गोड बोलण्याने मी नेहमी फसतो, असे तुला का वाटते?" माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी माझ्या नवऱ्याचे पाय धरले आणि म्हणाले, "प्लीज मयूर, मला एक संधी द्या. मी सर्व काही ठीक करीन." ते म्हणाले, "नाही रोहिणी, तुला खूप संधी होता." तिने हाक मारली, दारात आली. पावसात भिजत असताना तू प्रत्येक वेळी दार बंद केलेस. आज तेच दरवाजे तुझ्यासाठी बंद झाले आहेत." त्यांचे बोलणे ऐकून मी किंचाळले. मी म्हणाले, "मयूर, मला पश्चाताप होत आहे. मी मरत आहे." ते वळले आणि चालायला लागले. मग थांबले आणि म्हणाले, "त्या दिवशी मरणं आणि जगणं यातला फरक तूच मिटवला होतास, जेव्हा तू तिचा हात एका म्हाताऱ्याच्या हातात दिलास. आता पश्चाताप करण्याची वेळ नाही. आता हिशेबाची वेळ आली आहे." त्याच वेळी एक नोकर दारात आला आणि म्हणाला, "मालक, काही लोक तुम्हाला भेटायला बाहेर आले आहेत. ते NGOचे आहेत. त्यांच्यासोबत एक रिपोर्टरही आहे." हे ऐकून मला धक्काच बसला. "हे सर्व काय आहे?" मयूर म्हणाले, "हेच लोक तुझे सत्य जगासमोर आणतील. मी तुझ्या गुन्ह्याचा साक्षीदार होणार आहे. मी तुझ्यासोबत नाही, मी तुझ्या विरोधात आहे." मी थरथरत्या आवाजात विचारले, "सगळ्यांसमोर माझा अपमान करशील का?" ते म्हणाले, "नाही. तू जे केलंस ते तुझ्यासाठीच केलंस. तू ज्याचा पाया घातलास तेच तुला मिळेल." दरवाजा उघडला आणि ते बाहेर उभे होते. त्यांच्या हातात कॅमेरा, फाईल आणि एक छोटी शिडी होती. तेच वास्तव, तेच पुरावे मी मातीत गाडण्याचा प्रयत्न केला होता. मयूरने माझ्याकडे शेवटचे पाहिले आणि म्हणाले, "आता तुला तुझ्या सत्याला सामोरे जावे लागेल. मी माझ्या बहिणीसोबत जात आहे, जी आता फक्त माझी बहीणच नाही, तर माझी मुलगी देखील आहे." दरवाजा बंद झाला आणि मी तीच फाईल हातात धरून जमिनीवर बसून राहिले. मला दुसऱ्यांदा वाटले, की पडदा फक्त नाटकावरच पडत नाही, तर आयुष्यावरही पडतो आणि आज माझ्या खोट्याचा पडदा उचलला गेला होता. घराच्या हॉलमध्ये खुर्च्या ठेवल्या होत्या. हे सगळं का होतंय असा प्रश्न मला पडला. आधी मला वाटलं कदाचित एखादी मीटिंग असेल, कदाचित मीना काहीतरी समजून घेण्याच्या मूडमध्ये असेल. पण जेव्हा नोकर आला, तेव्हा म्हणाला, की आज संध्याकाळी मालकाने स्थानिक लोकांना
नातेवाईकांना आणि सर्व नोकरांना बोलावले आहे. तेव्हा मी घाबरले. माझ्या पतीने मला एकटे सोडले आणि नंतर संध्याकाळी परत आले. संध्याकाळच्या थोडे आधी पाहुणे यायला सुरुवात झाली. माझ्या पतीचे काका आणि मामा आणि त्यांचे इतर काही नातेवाईक, मोहिनीजी आणि परिसरातील इतर मोठे लोक आणि इतर अनेक लोक होते, ज्यांच्याकडे मी वर्षानुवर्षे दुर्लक्ष करत होते. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र उत्सुकता होती. खोलीतील वातावरण जड झाले होते. मयूर आत शिरले तेव्हा मीनाही सोबत होती. तीच मुलगी जी आता स्त्री झाली होती. तिच्या चेहऱ्यावर शांती होती. पण मी तिला वर्षापूर्वी दिलेल्या जखमा अजूनही होत्या. त्यांनी सर्वांना गप्प बसण्यास सांगितले. मी हॉलच्या एका कोपऱ्यात उभी होते. माझे डोळे खाली होते. कपाळावर घाम आला होता. मयूरने सगळीकडे पाहिले. तेव्हा ते म्हणाले की आज मी तुम्हा सर्वांसमोर निर्णय देणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक कथा ऐकावी लागेल. त्यांनी मला आदल्या दिवशी दाखवलेला तोच व्हिडिओ स्क्रीनवर प्ले केला. त्याच किंकाळ्या, तीच शांतता, त्याच जखमा. व्हिडिओ संपल्यावर सभागृहात पूर्ण शांतता पसरली. शेजारच्या बायका लगेच म्हणाल्या, "अरे देवा, ही मीनाची वहिनी आहे." मयूर म्हणाले की होय, ही तीच महिला आहे जिला मी माझ्या बहिणीची जबाबदारी म्हणून सोपवले होते. आणि ही तीच महिला आहे जिने माझ्या अनुपस्थितीत तो विश्वास विकला. माझ्या सासरच्या नातेवाईकांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि माझ्या नवऱ्याचे मामा म्हणाले, "सुनबाई, हे सर्व खरे आहे का? तुम्ही ते कसे केले?" मी काही बोलायला तोंड उघडले, पण माझी जीभ साथ देत नव्हती. मयूरने पुढे येऊन फाईल सर्वांसमोर ठेवली आणि सांगितले की हा NGOचा तपासाचा खरा अहवाल, वकिलाचे म्हणणे आणि हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. लोक एक एक करून फाईल जवळ आले. प्रत्येक जण पान उलटत होता आणि मान हलवत होता. काही फक्त उसासे टाकत होते. तेवढ्यात आवाज आला, "अशा स्त्रीला कोणीही आई किंवा वहिनी म्हणू नये." एक महिला पुढे आली आणि म्हणाली, "मॅडम, आम्हाला लाज वाटते की आम्ही तुमच्यासाठी काम करायचो." मी मागे सरकले आणि भिंतीला लागून उभी राहिले. "मी इथे न्यायासाठी उभा आहे." मयूर ओरडले, "माझी बहीण आज माझ्या सोबत आहे आणि मी सर्वांसमोर जाहीर करतो की आजपासून ही महिला माझ्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जाईल." हिने माझा श्वास तोडला. "तू माझ्या बहिणीची निष्पापता पायदळी तुडवलीस आणि तू आता माझ्या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस." लोकांच्या डोळ्यातही संताप दिसत होता. रस्त्यावरचा कुत्राही अशा महिलेला फसवणार नाही, असे वस्तीतील महिलांनी सांगितले. आणखी एका महिलेने सांगितले की स्वतःच्या सोयीसाठी अनाथांचा नाश करणारे लोक आहेत. मयूरने मीनाला जवळ उभे केले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "आता तू माझी बहीण नाही तर माझी मुलगी आहेस. मी तुला नवीन जीवन देण्याचे ठरवले आहे." त्यांनी खिशातून एक रिकामा लिफाफा काढला आणि माझ्या दिशेने फेकला. मी थरथरत्या हातांनी तो उघडला तर ते घटस्फोटाचे कागद होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. पण मला माहित होतं की माझी चूक इतकी मोठी होती की आता मी माझं आयुष्य एकटीनेच घालवणार आहे. मी काहीच बोलले नाही, पण माझ्या चेहऱ्यावर शांतता होती. मीना शांतपणे उभी राहिली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, जे तिच्या विजयाची साक्ष देत होते. पायात जीव नसल्यासारखी मी जमिनीवर बसले. कोणीही पुढे आले नाही. कोणीही माझे सांत्वन केले नाही. मला कोणीही पाणी दिले नाही. मी ऐकत होते. "तिला शांतपणे शहराबाहेर हाकलून द्या," असे कोणी म्हणत होते. "कायदेशीर कारवाई झाली पाहिजे." असा दुसरा आवाज आला. सत्य दडपून ठेवणे ही छोटी गोष्ट नाही. सर्वजण संध्याकाळी निघून गेले. मयूरने मला माझे सामान बांधायला सांगितले आणि नोकरांना सांगितले की ती आता या जागेची मालकीण नाही. त्यांना दिलेला आदर त्यांनी स्वतः काढून घेतला आहे. माझ्याकडे सांगण्यासारखे काहीच राहिले नव्हते. मी खाली पाहिले. आत्ताच ऐकले की मीना आता या घरात राहणार आहे आणि मी तिची जागा हिरावून घेऊ शकत नाही. दारात उभं राहून मयूरने माझ्याकडे शेवटचं पाहिलं आणि म्हणाले, "तू स्वतः निवडलेल्या मार्गावर जा. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत." दरवाजा बंद झाला आणि मी माझी नवीन ओळख घेऊन बाहेर पडले, जो आदराचा झगा उतरवून अनादराच्या गलीत शिरला होता. त्या दिवशी आमच्या शहरात जत्रा भरत होती. जत्रेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मोठी नावे तेथे उपस्थित होती. अनेक दिवसांपासून बातम्यांची राणी बनलेल्या व्यक्तीची प्रत्येक जण वाट पाहत होता. मीना स्टेजवर उभी राहणार होती.
जिची शांतता एकदा दारामागे दडलेली होती. मंचावर मीनाचे नाव पुकारले असता टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. ती हळूच चालत मायक्रोफोनकडे गेली. चेहऱ्यावर शांतता आणि अस्तित्वात आत्मविश्वास होता. तिने हळूच बोलायला सुरुवात केली. एक दिवस मी इथे उभी राहीन याची कल्पनाही केली नव्हती. नात्याने मला फसवले नाही, तर नेतृत्व दिले आहे. ज्या क्षणांमध्ये माझा आवाज दाबला गेला ते क्षण माझ्या ओळखीला आकार देणारे होते. तिथे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरुणीच्या डोळ्यात अश्रू होते. ती नंतर तिला भेटायला आली आणि म्हणाली की तुझ्या कथेने मला धीर दिला आहे. मलाही माझे आयुष्य परत मिळवायचे आहे. ती आता फक्त NGOची सदस्य नव्हती, तर एक उदाहरण बनली होती. मोठमोठ्या टीव्ही चॅनल्सवर तिच्या कथेला मान दिला जात होता. तिची कथा आदराने दाखवली गेली. तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांनी सोशल मीडियावर मीनाचे कौतुक केले आणि प्रार्थनांचे संदेश दिले. एके दिवशी एका ज्येष्ठ अँकरने त्यांच्या मुलाखतीदरम्यान तिला विचारले की एवढा मोठा विश्वासघात आणि जखमा होऊनही तुम्ही माफीचा मार्ग का निवडला? ती हलकसं हसून म्हणाली की जर मी बदला घेतला असता तर कदाचित मला शांती मिळाली नसती. मी क्षमा करते आणि स्वतःला मुक्त करते. मी घर गमावले पण जग जिंकले. त्याच वर्षी दुसऱ्या NGOने तिला हिम्मतवाली बेटी पुरस्काराने सन्मानित केले. त्या कार्यक्रमात तिने एकच गोष्ट सांगितली की माझ्या मौनाचा वापर माझ्या विरोधात करण्यात आला. त्यामुळे माझा आवाज हेच माझे सर्वात मोठे शस्त्र आहे. तिने मुलींसाठी एक छोटी शाळा उघडली, जिथे केवळ शालेय शिक्षण दिले जात नाही, तर कायदेशीर बाबी आणि आत्मविश्वास देखील दाखवला जातो. एके दिवशी एक आई तिच्या मुलीला घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये आली आणि म्हणाली की माझ्या मुलीला शिकायचं आहे. तिला आयुष्य समजून घ्यायचं आहे. माझी मुलगी तुमच्यासारखी व्हावी अशी माझी इच्छा आहे. मीना अनेकदा शाळेत लेक्चर द्यायची आणि मुलींना सांगायची की त्यांचे शरीर आणि आवाज फक्त त्यांचाच आहे. तुमच्यापासून लपवून तुमचे आयुष्य ठरवण्याचा अधिकार दुसऱ्या कोणालाही नाही. एके दिवशी संध्याकाळी मीना तिच्या शाळेच्या ऑफिसमध्ये फाईल्समध्ये व्यस्त होती. तेव्हा मयूर शाळेत आला. त्याच्या हातात एक फोटो फ्रेम होती, ज्यात त्याचा आणि त्याच्या बहिणीचा लहानपणीचा फोटो होता. तो म्हणाला की हा फोटो मला जुन्या बॉक्समध्ये सापडला आहे. वाटलं तो माझ्या बहिणीला द्यावा. मीना, हा फोटो तुला आठवत नसेल, पण माझ्यासाठी हा फोटो म्हणजे सर्व काही आहे. मीनाने फोटो हातात घेतला आणि हळूच म्हणाली, भाऊ, मला सगळं काही आठवतंय. फसवणूक ओळखू न शकणारे डोळे आता राहिला नाहीत. मयूरला आपल्या बहिणीच्या कामाचा अभिमान वाटला. तो म्हणाला, मी तुला बहीण मानतो, पण तू फक्त मुलगीच झालीस. मग एके दिवशी मीनाची गोष्ट दूरवर प्रसिद्ध झाली. दूरदूरचे लोकही मीनाला ओळखू लागले, तिचा आदर करू लागले. मीना आता सामान्य व्यक्ती राहिली नसून एक उदाहरण बनली होती. ती मुलगी विकली गेली, पण नंतर तिने स्वतःला सक्षम बनवले आणि आता कोणीही विकले जाणार नाही. बाहेर सूर्य मावळला होता आणि या छोट्याशा भाड्याच्या खोलीत फक्त एक बल्ब जळत होता, जो मंद प्रकाशाने चमकत होता. मी खिडकीजवळ बसले होते. चहाचा कप रिकामा होता आणि नजर दाराकडे होती. कुठलाही आवाज नव्हता. कोणीही दार ठोठावले नाही. आता माझे जग ही खोली होती. प्रत्येक भिंत भूतकाळाचा आवाज बनली होती. या भिंतीवर ओरडणारे क्षण मी दुसऱ्याला रडवण्यासाठी निवडले होते. त्या किंकाळ्या माझ्याकडे परत येत होत्या. एके दिवशी शेजारच्या खोलीतील एक स्त्री तिच्या मुलीवर ओरडली, कृपया दरवाजा बंद कर. तो आवाज लगेच माझ्या कानात घुमू लागला. वहिनी, मला एकदा भावाशी बोलायला द्या, फक्त एकदाच. मी लगेच उठले आणि भिंतीला टेकले. कानावर हात ठेवले होते. माझे डोळे बंद केले होते. आवाज थांबत नव्हता. मी स्वतःला सांगितले की हा फक्त एक भ्रम आहे. सर्व काही संपले आहे. पण मन, हृदय आणि विवेक वेगवेगळ्या कथा सांगत होते. अनेक वेळा मयूरला फोन करायचा विचार केला, पण नंतर मनात आले, तो घरी नसल्यामुळे आता त्याच्याशी बोलणे अशक्य आहे. कोणताही संबंध नाही. तो आदर नाहीसा झाला आहे. एके दिवशी नवीन रोशनी NGO या वर्तमानपत्रात एक छोटीशी जाहिरात पाहिली. असुरक्षित मुलींसाठी सुरक्षिततेचे ठिकाण. मीना जिथे होती तीच NGO आहे हे मला माहीत होतं. मी दारात जाण्याचा विचार केला, पण लगेचच माझी पावले मागे घेतली. मी स्वतः बंद केलेल्या त्या उंबरठ्यावर मी कसे जाऊ शकेन असा विचार करत होते. दिवस गेले. कोणीही दार ठोठावले नाही. शेजारच्या नवीन स्त्रिया आल्या.
नवीन आवाज, नवीन दरवाजे, जुन्या पापांबद्दल कोणालाही माहिती नव्हती. पण तरीही सर्व काही माझ्या आत्म्यात जिवंत होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एकच शब्द गुंजायचा, "वहिनी, प्लीज मला एकदा भावाशी बोलायला लावा." एके दिवशी मी झोपेत किंचाळत उठले आणि "तुला बोलायला लावते" असे म्हणत रडायला लागले. डोळे उघडले तेव्हा माझा श्वास फुलला होता. पलंग ओला होता. दाराकडे पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. आता दार ठोठावायला कोणी नाही हे मला माहीत होतं. आता उघडणारा दरवाजा शेवटचा असू शकतो. आता दिवसाचा उजेडही डोळ्यात दाटून आला होता आणि रात्री त्या अश्रूंचे कारण बनले होते, जे कोणी पाहिले नव्हते. आणि अशा प्रकारे सर्व काही असूनही काहीही न समजलेल्या स्त्रीला शेवटी एका खोलीत कैद करून तिच्या आवाजाने पुरले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्की आवडेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळतील. धन्यवाद.